चला राज्यातल्या पावसाबद्दलच्या घडामोडींनी आपण सुरुवात करूया। पुण्यापासून सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे, कारण घडामोडी तिथे तशा घडत आहेत। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानं पुण्याला पुराचा धोका कायम आहे। सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग 45,705 क्युसेक्स वेगाने करण्यात येतोय। त्यामुळे नदीपात्रालगतच्या भागामध्ये पाणी शिरण्याचा धोका कायम आहे। पुण्यातल्या पूरस्थितीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ लक्ष ठेवून आहेत आणि यावेळी प्रशासनाकडून योग्य समन्वय साधला जात असून मागील वेळेप्रमाणे स्थिती उद्भवणार नाही असा दावा मंत्री मोहोळ यांनी केला। तर नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढलाय। पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं गोदाकाठच्या नागरिकांची तारंबळ उडाली, तर गोदाकाठावर आलेल्या पर्यटकांची वाहनं पाण्यात अडकलेली। पात्राशेजारील मंदिरही पाण्याखाली गेली। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कुशावर्त परिसरातील बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचल्यानं भाविकांचे हाल होत आहेत। श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, मात्र पावसामुळे भाविकांची मोठी गैरसोय होते। नाशिक देवळालीचे आमदार सरोज आहेर यांना दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागते। ट्रॅक्टरच्या साहाय्यानं त्यांनी नाल्यावरील पूल ओलांडला। दुसरीकडे पर्यायी रस्ता असतानाही आमदारांनी स्टंटबाजी करण्यासाठी व्हिडिओ बनवल्याचा आरोप विरोधकांनी केला। नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला असून गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून 6,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पार, तान, मान आणि अंबिका नद्यांना पूर आला। त्यामुळे कळवणच्या चनकापूर धरणातून आणि दिंडोरीच्या पालखेड आणि पुणेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून 25,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच काही हुल्लडबाज तरुण पाण्याच्या प्रवाहात फोटो काढताना दिसले। त्यामुळे जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत। गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण धरण तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले। धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असून मासे पकडण्यासाठी मच्छीमार गर्दी करत आहेत, तर पर्यटकांनीही इथं गर्दी केली। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील मांडावे खुर्द परिसरात जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे मुळा नदीला पूर आलाय। मांडवा इथे पूल पाण्याखाली गेल्यानं पारनेर आणि संगमनेरचा संपर्क तुटला आणि या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आणि या पावसामुळे रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेले आहेत। पाताळगंगा नदीनं इशारा पातळी तर काळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे सूर्या, तानसा, पिंजाळ आणि वैतरणा नदी काठावरील 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्यातील वरसगाव धरण ही ओव्हरफ्लो झालं असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मावळात पडत असलेल्या संततधार पावसामुळे पवना आणि इंद्राणी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। इंद्राणी नदीला पूर आल्यानं घाटावर असलेलं कुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले। मुख्य मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी आल्यानं कोणीही नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलाय। रस्त्यावर पाणी आलं असून राजगुरुनगर जवळील खरपुडी इथे भीमा नदीवरील पुलावरून नागरिकांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे। लोणावळा परिसरात बरसणाऱ्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचल्यानं रस्ते जलमय झालेत। नांगरगाव, बाबदेव रोड आणि नारायणीधाम मंदिरासमोरील रस्ता पाण्याखाली गेला, तर पांगारे वस्तीत पाणी शिरल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली आहे। तसंच वाहन चालकांना पाण्यातून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते।
मावळमधील तिकोना गडावरील श्रीरामाची गादी इथे भूस्खलन झाल्यानं गडाच्या पायथ्याशी माती आणि दगडगोट्यांचा खच पडलाय। त्यामुळे पायथ्याजवळ पर्यटकांना न थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गडावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। कळवण तालुक्यातील चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यानं चणकापूर धरण 70% क्षमतेने भरले आहे। धरण परिसरातील शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। दरम्यान या धरणातून गिरणा नदी पात्रात 10,500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। मावळ तालुक्यात काल रात्रीपासून पाऊस पडतोय। अनेक इमारतींमध्येही पाणी शिरलंय। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहन करण्यात आलं। लोणावळ्यात पावसाचं प्रमाण वाढलं असून भुशी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचं पाणी वेगाने वाहत असल्यानं लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावर जाण्यास मज्जाव केला। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं शहरातील उपनगरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरामध्ये आर्मी आणि एनडीआरएफची पथकं देखील दाखल झाली आहेत। लोणावळ्यातील कार्ला गडावर पावसाच्या पाण्याने हाहाकार उडाला असून गडाच्या पायथ्याशी कमरेपर्यंत पाणी साचतंय। एकविरा आईचं भाविक याच पाण्यातून वाट काढत गडावर देवीच्या दर्शनाला जाताना दिसत आहेत। पिंपरी चिंचवड शहरात पावसाचा जोर वाढतोय आणि नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे पूरस्थितीचा धोका लक्षात घेता शहरातील नदीकाठच्या सुमारे 1000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। पुणे शहरात पुन्हा पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणं भरू लागलेली आहेत। धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत। धरण 65% खाली करावं अशी भूमिका, अशा पार्श्वभूमीवर पाणी सोडावं असं अजित पवारांनी म्हटलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील एकता नगरमधील स्थानिकांशी संवाद साधला। तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पुनर्विकासाबाबत ही चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली आहे। पुणे वेधशाळेनं घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट दिलाय। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंदर मावळात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। टाटा धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यानं धरणाचं पाणी शेतात शिरून भात शेती पाण्याखाली गेली आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यानं पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिर परिसरात पाणी शिरल्यानं मुख्य संजीवन समाधी मंदिर जे ते पाण्याखाली गेले। पुण्यात गेल्या 12 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। दरम्यान कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं 13.5 TMC क्षमता असलेलं डिंबे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। या धरणातून 7000 क्युसेक्स वेगानं घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। लोणावळ्यात पावसाने तुफान हजेरी लावली आहे। दरम्यान भुशी धरणावर आज वीकेंडच्या निमित्तानं पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली। दरम्यान पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये यासाठी लोणावळा पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा 93% गेला। गेल्या 24 तासात धरण परिसरात 98 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्यामुळे शहराची वर्षभराची चिंता मिटली आहे। इगतपुरीच्या भाम धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आश्रमशाळेत स्थलांतरित करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका तिथल्या गर्भवती महिलांना बसतोय। चरबीदंड इथल्या एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी खाटेची कावड तयार करून 2 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालयात नेलं। चरबीदंड ते लेकूर बोळी दरम्यान पूल नसल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याचं समोर आलंय। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 1 इंचाने घट झालेली आहे। सध्या पातळी 39 फूट 11 इंचावर आहे। अजूनही कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या आसपास आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। रत्नागिरी समुद्राला उधाण आल्यानं समुद्राच्या लाटा अतिवेगाने किनाऱ्यावरती येऊन धडकतायत। आज आणि उद्या मोठी भरती येण्याची शक्यता आहे। समुद्र खवळला असल्यानं मासेमारीसाठी किंवा पर्यटनासाठी कोणी जाऊ नये अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। अमरावतीच्या मेळघाटातील खुटीदा गावात खंडू नदीवर पूल नसल्यानं नागरिकांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागतोय। पूल नसल्यानं नदीच्या वाहत्या प्रवाहातून नागरिकांना वाट काढावी लागते। त्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय।
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। भंडारदरा धरणातून 27,000 क्युसेक्स तर निळवंडे धरणातून 7,320 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर धरण अद्याप मृत्यूसाठ्यातच आहे। पिकांना पुरेल एवढाच पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मुख्य प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत। पालघर जिल्ह्यातील सूर्य प्रकल्पाचं धामणी धरण 93% भरले। धरणातून नदीपात्रात 33,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसंच गरज पडल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी ठाकरे फडणवीसांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली। आता कोण कोणाला ढिकून म्हणतंय आणि काही म्हणतंय एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवलंय आणि या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात त्यांच्या घर वापसीच्या चर्चा रंगू लागल्यात। त्यावर कुणीही घर वापसी करणार नाही, वैयक्तिक कामासाठी लोक भेटत असतात। शरद पवार देखील कामांसाठी विविध पक्षांच्या नेत्यांकडे पळत असतात असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला। सगळ्या गोष्टी पैशात विकत घेता येत नाही, कर्तृत्व आणि सुरक्षाही पाहिजे अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरती टीका केली। महाविकास आघाडी सरकार आल्यावर राज्य गुन्हेगारी मुक्त करणार अशी घोषणा त्यांनी केली। महिलांचा सन्मान राखणं आमची जबाबदारी असल्याचं त्या म्हणाल्या। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते अर्थतज्ञ झाले असून त्यांनी राज्याची आर्थिक चिंता सतावू लागलेली आहे आणि त्यांनी ही चिंता करू नये असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला। ही योजना कोणीही बंद करू शकत नाही असं ते म्हणाले। निवडणूक झाली की लाडकी बहीण योजना बंद होणार असं विरोधक म्हणतात, पण ही योजना चालू ठेवण्याची धमक विरोधकांमध्ये नाही आणि त्यामुळे विरोधक सत्तेत आले तर योजना बंद होणार असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। लाडकी बहीण योजना आणि इतर योजना अविरतपणे सुरू राहण्यासाठी महायुतीची सत्ता येणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले। माढा लोकसभेनंतर माण विधानसभेसाठी मोहिते पाटलांनी फिल्डिंग लावली। यावर बोलताना माझ्या विरोधात फिल्डिंग लावण्या इतकी त्यांची तब्येत फिट नाही, त्यासाठी बॉडी मेंटेन असावी लागते असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला। माझ्या तालुक्यात त्यांचा काही उपयोग होणार नाही असं ते म्हणाले। अमरावती जिल्हा नियोजन सभेत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलंच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। बच्चू कडू यांच्या अचलपूर इथल्या फिनले मिल गेल्या कित्येक वर्षापासून बंद होती, ती सुरू करण्यासाठी सरकारनं मंजुरी दिली। त्यासाठी आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले। तेव्हा आमदार कडू यांनी 6 महिन्यांआधीच याला मंजुरी मिळाल्याचं सांगितलं आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली। गोंदिया भंडारा जिल्ह्यात विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा भाजप लढवणार आहे, तर गोंदिया विधानसभेवर आमचा दावा असल्याचं वक्तव्य आमदार परिणय फुके यांनी केलं आणि त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं। गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसनं आंदोलन केलं होतं आणि यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी अधिकाऱ्यांना जमिनीत गाडण्याची भाषा केली होती। यावरून परिणय फुके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नवे खासदार आहात, काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे तुम्ही अहंकार येऊ देऊ नका असा सल्ला देत परिणय फुकेंनी खासदार पडोळेंना टोला लगावला। नागपूरच्या रामनगर परिसरात भाजप युवा मोर्चाकडून अनिल देशमुखांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे। फडणवीसांच्या फोटोखाली विकासवृत्ती तर अनिल देशमुखांच्या फोटोखाली वसुली बुद्धी लिहिण्यात आली आहे। हा फोटो अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर शेअर करत फडणवीसांवर टीका केली। जनता जनार्दनानं हे लक्षात ठेवलं पाहिजे असे त्यांनी म्हटलंय। राज्यातील विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं खळबळजनक वक्तव्य जे आहे ते वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केले। ओबीसी एससी एसटी आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी इथं आले असता ते बोलत होते। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून खळबळजनक भाष्य केलंय। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा असं आंबेडकर म्हणाले। तर विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून फक्त 11 ओबीसी आमदार आहेत आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगेंनी भाष्य केलं। ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला। ते नवीन काहीतरी काढून मराठ्यांचं वाटोळं करायला निघालेत, मी मात्र मराठ्यांचं कल्याण करणार असंही जरांगे पाटील म्हणाले। राज्यातील जबाबदार नेत्यांनी जातीपातीत फूट पाडू नये असं वक्तव्य करत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे। मराठा समाज एकत्र आहे, निवडणुका आज आहेत उद्या नसतील, पण गैरसमजाची दरी कायम राहील असं ते म्हणाले।
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला। फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती। याच्यापेक्षा दुसरं कोणतं वैफल्य असू शकतं असा खोचक टोला अंबादास दानवेंनी लगावला। मुंबईतल्या दहिसरमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीतल्या राड्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोसायटीच्या मासिक बैठकीत सदस्य आणि अध्यक्षांमध्ये चांगलीच जुंपली। यावेळी झालेल्या हाणामारीत सोसायटीच्या अध्यक्षानं एका सदस्याचा अंगठा चावून तोडला आणि या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बस स्थानकात स्वच्छता करत 100 झाडं लावण्यात आलेली आहेत। नवसंकल्प ग्रुपच्या मदतीनं विद्यार्थी आणि नागरिकांनी हे अभियान राबवलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं। 46,000 कोटींचं कर्ज भरण्यासाठी सरकारला अडचणी येत आहेत आणि याचाच फटका विकास निधीला बसतोय। त्यामुळे कर्जमाफी होणार नाही असं स्पष्टीकरण आमदार गायकवाड यांनी दिलं। आदिवासी विकास विभागाच्या घोडेगाव प्रकल्पातील 3 ते 4 आश्रमशाळांमधील दुधाच्या पिशव्यांमध्ये जिवंत अळ्या सापडल्याची घटना घडली। अन्न व औषध प्रशासन विभागाने या गोष्टीची दखल घेतली असून आश्रमशाळेतील दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेत जनता दरबार घेतला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात नागपूरकरांनी आपल्या समस्या गडकरींसमोर मांडल्यात। यावेळी जनतेची कामं करा, हप्ते घेत असाल तर नोकरी गमवावी लागेल अशी तंबी गडकरींनी अधिकाऱ्यांना दिली। बीड जिल्ह्यात साथीच्या आजारांनी थैमान घातलं। गेल्या 7 महिन्यात डेंग्यूचे 79 रुग्ण आढळून आलेले असून जुलै महिन्यात डेंग्यूचे 26 तर चिकनगुनियाचे 53 रुग्ण आढळून आलेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी गावाला जाण्यासाठी अप्पर मोरणा धरणाच्या मध्यातून पूल बांधून रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती। मात्र गेल्या 15 वर्षांपासून या पुलाची दुरुस्ती झाली नाही आणि त्यामुळे हा पूल धोकादायक बनला। या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते। मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्याच्या परिसरात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। श्रावणात या किल्ल्यावरील मंदिरात भाविकांची गर्दी होणार असल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येते। परभणी शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते। याविरोधात आपच्या वतीनं शहरातून रॅली काढत खड्ड्यांचं पूजन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील कसगाव परिसरातील चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। अपघातामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून रस्ते दुरुस्तीची मागणी आता जोर धरू लागली आहे। नागपूरच्या जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील पीडित शेतकरी आणि खातेदार संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आलं। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी विविध मागण्यांसाठी अकोल्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि यावेळी निघालेल्या मोर्चात सर्व संघटना एकत्र आल्या होत्या। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांकरता सांगलीमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि या मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसच्या वतीनं हिंगोलीत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे। काँग्रेस नेत्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे आणि त्याआधी बाईक रॅली काढण्यात आली। मांजरच्या न्यू गोल्डन नेस्ट परिसरात महापालिकेच्या कचरा गाडीनं रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याची घटना घडली। यात 2 ते 3 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। कचरा गाडीतील वाहन चालकाला फिट आल्यानं हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतं। बीडच्या माजलगाव शहरातील मंगलनाथ देवस्थान इथे अमावस्या पुण्यपूर्वकाल निमित्त भव्य कावड यात्रा काढण्यात आली आणि यावेळी सिंदफणा नदीतून आणलेल्या पाण्याने महादेवाला अभिषेक करण्यात आला। मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि याचाच फटका मक्याच्या पिकाला बसला आणि पावसामुळे शेतीची कामं रखडलेली असून पीकही कोलमडले आणि यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत राज्यातील 12 गड किल्ल्यांचा समावेश होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। युनेस्कोचे प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात पाहणी करणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जागतिक स्तरावर पोहोचणार आहेत आणि त्यामुळे देशासह परदेशातील पर्यटक येण्यासाठी मदत होणार असल्याचा दावा करण्यात येतोय।
मालेगावात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाची पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली। कर्मचारी रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत काम करत असल्यामुळे दादा भुसे यांनी त्यांचं कौतुक केलं। सोलापूर दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासाठी वाहतूक रोखण्यात आली होती। दरम्यान यावेळी मुस्लिम समाजाची अंत्ययात्रा जात असताना ताफ्यातील पोलिसांनी त्यांना वाट करून दिली आणि या घटनेनंतर मुस्लिम समाजाने पोलिसांचे आभार मानले। नगर कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीत बस आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारी सोनाली मोहाने यांनी शासकीय निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली आणि या घटनेनं एकच खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करतात। माजी नगरसेवक नूतन पगारे यांच्या मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरले आणि जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने तरुणाची निर्घृणपणे हत्या केली। दरम्यान आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबियांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया इथे केमिकलपासून भेसळयुक्त दूध बनवण्याचा गोरखधंदा सुरू आहे। तिथे धाड टाकून अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे। 600 गोण्या पावडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। टोकियो ऑलिम्पिकनंतर भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलाय। पेनल्टी शूटआउटमध्ये भारताने सलग 4 गोल केले। ब्रिटनचे 2 गोल रोखत भारताने ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 10 ते 12 जण अडकलेत आणि हौसे पोटी तिथं हे लोक मासे पकडण्याकरता गेलेले होते। अचानक नदीला पाणी वाढल्यानं हे सर्वजण तिथे अडकल्याचं कळतंय। मासेमारीची हौस त्यांच्या जीवावर बेतलेली आहे। अडकलेल्यांना वाचवण्याकरता आता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। पाण्यातून दोऱ्या टाकून अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।